नमस्कार. मी डॉक्टर श्वेता निलेश राठोड, पिंपरी चिंचवड रहिवासी. मी पुणे आकाशवाणी इथे निवेदिका म्हणून कार्यरत होते. त्यानंतर 2010पासून मी स्वतःचं कम्युनिकेशन स्किल ट्रेनिंग सेंटर, स्पीच डेव्हलपमेंट या संस्थेमार्फत अनेकांना वक्तृत्व कलेचं प्रशिक्षण देत आहे. मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि श्री आनंद क्लिनिकमार्फत मी माझी वैद्यकीय सेवा पण कार्यरत करत आहे. धन्यवाद. आजच्या या कीर्तन विश्वसाठी सर्वप्रथम काही बोलू इच्छिते आणि नंतर माझ्या या कीर्तन सेवेला मी प्रारंभ करणार आहे. ज्या गुरुवर्यांनी आपल्याला घडवलं त्या संपूर्ण कीर्तन विश्वच्या टीमसाठी या श्वेताच्या मनानं केलेल्या काही काव्यपंक्ती आहेत की आपण सर्वजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अगदी उच्च स्तरावर कार्यरत आहोत. आणि म्हणूनच सांगावंसं वाटतं की जीवनाची गाडी ही अशीच चालू असते. रोज आणतो आपण राशन, जातो ऑफिस, सोडतो मुलांना ट्युशन. हे तर आपलं रोजचंच गणित बनलं आहे, त्यात काय सोल्युशन. परंतु या जीवनाच्या गाडीत जर संस्काराचा क्लच, संस्कृतीचा ब्रेक, कला कर्तव्याचा इंडिकेटर, सामाजिक बांधिलकीचा हॉर्न, आत्मविश्वासाचं इंधन व आपले गुरुजींचं मार्गदर्शन, स्वातीताईंसारखे उत्कृष्ट समन्वयक, क्षितिज पाटुकले सरांची दूरदृष्टी, वैचारिक दृष्टिकोन आणि कीर्तन विश्वमध्ये कार्यरत असणाऱ्या माझ्या सर्व अध्यायी यांचा व्यासंगीपणा असला की ही कीर्तन विश्वची गाडी अगदी स्पीड ब्रेकरवरही सुरळीतपणे चालू शकेल, यात काही शंका नाही आहे. कीर्तन विश्वमध्ये 4 महिन्यामध्ये आम्ही शिकलो की कुणाच्याही अस्तित्वाला ठेच न पोहोचवता अस्तित्वात ठेवा स्वतःचं अस्तित्व, कधी करू नका हेवा. कारण की कीर्तन सेवा हीच ईश्वर सेवा, कीर्तन सेवा हीच ईश्वर सेवा. खूप खूप धन्यवाद. माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. आज भगवान महावीर यांचा जीवनपट मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी कमी वेळ आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा व्यक्त होईल या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. ओम श्री महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मये देवो सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदे ऋतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जहाँ पर देव दर्शन हो वही भव पार होता है. जहाँ मुनियों की वाणी हो वही उद्धार होता है. मुझे लगता नहीं महावीर से ऊंचा यहाँ कोई. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. जहाँ महावीर होते हैं वही सब पाप कटता है. बिहार राज्यामध्ये कुंडलपूर नगरीमध्ये सिद्धार्थ राजाचं वास्तव्य होतं आणि राणी त्रिशला आणि सिद्धार्थ राजाच्या पोटी भगवान महावीर म्हणजेच पूर्वाश्रमीचे वर्धमान यांचा जन्म झाला. जेव्हा त्रिशला माता गर्भवती होत्या तेव्हा त्यांना 14 प्रकारची स्वप्न पडली. स्वप्नात दिसतं काय? चंद्र, सूर्य, तारे, फुलांच्या माळा, पुष्पक विमान अशा प्रकारची वेगवेगळी 14 स्वप्न त्यांना पडली. त्या उठल्या आणि राजा सिद्धार्थकडे गेल्या. राजे, मला असे स्वप्न पडले पहाटे. याचा अर्थ काय? राजाने लगेचच राज ज्योतिषांना बोलवलं आणि विचारलं ह्याचा अर्थ काय. तेव्हा राज ज्योतिषी म्हणाले, तुमच्या घरी एक दिव्य बालक जन्माला येणार आहे. सर्वत्र
उत्साही वातावरण झालं. कुंडलपूर नगरी अगदी हर्षमय झाली. आणि जेव्हा त्या बाळाला समजलं वर्धमान जेव्हा पोटामध्ये होते तेव्हा त्यांना अवधी ज्ञान प्राप्त होतं. वेगवेगळ्या प्रकारचे 5 ज्ञान आहे. अवधी ज्ञान, श्रुती ज्ञान, केवल ज्ञान. त्यांना अवधी ज्ञान प्राप्त होतं भक्तांनो. आणि त्यांनी जाणलं की मी हालचाल केली तर आईला वेदना होत आहेत, म्हणून मी हालचाल बंद करू काय. भगवान वर्धमाननी महावीरांनी हालचाल बंद केली. तेव्हा आई त्रिशला, माता त्रिशला चिंतित झाल्या. अरे माझं बाळ जिवंत तर आहे ना. आणि जेव्हा अवधी ज्ञानाने हे त्यांनी जाणलं तेव्हा त्यांना वाटलं की माझ्या मातेला त्रास होतोय, माझ्या आईला त्रास होतोय. आणि तेव्हा वर्धमानांनी ते पुन्हा हालचाल चालू केली आणि माता त्रिशला हर्षमय झाल्या. थोड्या दिवसांनी वर्धमानाचा जन्म झाला. अगदी 2500 वर्षापूर्वींची गोष्ट आहे ही. भक्तांनो, रत्नांचा वर्षाव झाला. इंद्र भगवानने त्यांचा जन्मोत्सव साजरा केला. दिवस जाऊ लागले. बालपणामध्ये एकदा सर्व मुलं खेळत असताना वर्धमानच्या एका झाडावर वर्धमान खेळत होता. तिथे त्याला एक साप दिसला. सगळी मुलं सैरावैरा पळू लागली, परंतु वर्धमान अगदी दिव्य बालक होता. त्याने जाऊन त्या सापाला घेतले आणि बाजूला सोडले. अहिंसा परमो धर्म हा त्यांचा एक सिद्धांत होता. मी जर कुठल्या जीवाला त्रास दिला नाही तर कुठला जीव मला त्रास देणार नाही. संकल्प हो हमारा, इंसान हम बनेंगे, इंसान बन गए तो भगवान भी बनेंगे. आणि त्यानुसार तेव्हा वर्धमानांनी त्या सापाला घेतलं, बाजूला ठेवलं. काही दिवस गेले. एक पिसाळलेला हत्ती नगरीत आला. तेव्हा वर्धमानाने त्यांच्या समोर जाऊन शांत चित्ताने उभे राहिले. त्यांना नमस्कार केला आणि त्या हत्तीने अगदी शांत होऊन त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा त्यांना वीर ही पदवी मिळाली की वीर वर्धमान. काही दिवस जाऊ लागले, यौवन आलं. आई वडिलांना वाटलं की आता माझ्या वर्धमानचं लग्न झालं पाहिजे. आई वडिलांच्या इच्छा खातीर त्यांनी लग्न केलं. त्यांच्या स्वभावामध्ये वैराग्य आलेलं होतं. त्यांना दीक्षा घ्यायची होती. भक्तांनो, जैन धर्मातली दीक्षा ही साधी सुधी दीक्षा नसते. अगदी हाताने आपल्या केसांचं लोच करावं लागतं, राख घेऊन केस उपटावे लागतात, अनवाणी चालावं लागतं, भिक्षा देईल ते खावं लागतं. 6:30 नंतर पाणीसुद्धा ग्रहण करता येत नाही. अगदी त्या कठीण मार्गावर त्यांना जायचं होतं. परंतु फक्त आई वडिलांच्या इच्छा खातीर वर्धमानांनी लग्न केलं. त्यांच्या पत्नीचं नाव यशोदा होतं. त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव प्रियदर्शना होतं. दिवस जाऊ लागले. 28 वर्षाचे असताना वर्धमान त्यांचे आई वडिलांनी संथारा व्रत घेतलं म्हणजे जिवंत समाधी मरण घेतलं. आणि जेव्हा त्यांची समाधी झाली, संथारा व्रत झालं, तेव्हा वर्धमानचा वैराग्य भाव वाढू लागला. कारण की आई वडील हे आई वडील असतात आणि त्यांच्यासारखं प्रेम जगामध्ये कोणी देऊ शकत नाही. भक्तांनो, आज आपण बघतोय जागोजागी वृद्धाश्रम निर्माण होत आहेत आणि ते वर्धमान होते फक्त आई वडिलांच्या इच्छा खातीर. त्यांनी लग्न केलं होतं, राज्यकारभार सांभाळला होता. 28 वर्षाचे असताना वर्धमान आपल्या मोठ्या भाऊ नंदीवर्धनकडे गेले आणि म्हणाले, दादा मला आता दीक्षा घ्यायची आहे, माझं मन संसारात रमत नाही आहे. तेव्हा नंदीवर्धन म्हणाले, अरे वर्धमान, आत्ताच आई वडिलांनी देह त्याग केलेला आहे आणि तू म्हणतोय दीक्षा घ्यायची, मी कसं जगू रे, तू मला सांग. फक्त आपल्या भावाच्या इच्छेखातीर त्यांनी वयाच्या 30 वर्षापर्यंत राज्यकारभार सांभाळला. आज आपण बघतोय की जगताना हेवे दावे होतात तेव्हा दोघे सख्खे भाऊही एकमेकांना पाहतात पाण्यात, बरोबर आहे. आणि ते वर्धमान होते ज्यांनी आपल्या भावाच्या इच्छेखातीर राज्यकारभार सांभाळला. पुढे जाऊन 30 वर्ष झाले त्यांनी दीक्षा ग्रहण केली. दीक्षा ग्रहण केल्यानंतर 12.5 वर्ष त्यांनी मौन व्रत धारण केलं, तप केलं, तप साधना केली. ये तपस्या है ठाई, ये खुशियाँ मनाई, ये त्याग करना भाई कोई खेल नहीं, अरे ये मन से लढना भाई कोई खेल नहीं. असं उपवास त्यांनी केले आणि त्याचा पारणा त्यांनी बाकड्यांनी, आपण ज्या घोड्याला बाकळे देतो त्या बाकड्यांनी त्यांनी केला. दिवस जात होते आणि जेव्हा 72 वर्ष त्यांना कळून चुकलं होतं, त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं, त्यांना कळून चुकलं आता 72 वर्ष माझी संपत आलेली आहेत आणि आता
माझा अंतिम क्षण येणार आहे तेव्हा त्यांचा चातुर्मास वर्षावास हा पावापुरी होते इथे होता भक्तांनो. हस्तिपाल राजा तेव्हा तिथे राज्य करत होता. त्याच्या पौषध शाळेमध्ये त्यांचा चातुर्मास होता आणि त्या चातुर्मासामध्ये त्यांनी राजा हस्तिपालनी समोशरण भरवलं होतं, धर्मसभा भरवली होती आणि 2,500 वर्षापूर्वी तिर्यंच देवगती म्हणजे सापसुद्धा, सिंहसुद्धा, भगवानसुद्धा, देवस्वर्गातले देवसुद्धा आणि मनुष्य जातीसुद्धा एका प्रांगणामध्ये पावापुरी येते. सर्वजण त्या सभेमध्ये बसले होते आणि वर्धमानांची ती अमृतवाणी ऐकत होते. सलग 48 तास वर्धमानांनी आपल्या अमृतवाणीचे बोल केले. तेच जैन धर्मामध्ये महत्त्वाचं आगम मानलं जातं म्हणजे उत्तराध्यायन सूत्र. भर दिवाळीच्या दिवशी आश्विन वद्य प्रतिपदेला दिवाळीच्या दिवशी सर्व घरांमध्ये एक दीप तेजत होता आणि त्यावेळेस भगवान महावीरांचा निर्वाण कल्याणक महोत्सव सर्वत्र मांडला जात होता. जो है धरती का सम्मान, जो है धरती का सम्मान, करता जन जन का कल्याण, जिसके कन कन में अतिशय, जिसके कन कन में अतिशय, बोलो महावीर की जय, ओ बोलो महावीर की जय, ओ बोलो महावीर की जय. या परंपरेप्रमाणे मी सगळ्यात शेवटी त्या पांडुरंगाला वंदन करते की त्या सरस्वतीला वंदन करते आणि सांगू इच्छिते, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा, गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. खूप खूप धन्यवाद. कीर्तन विश्वने हे शब्द सादर करण्याची संधी दिली, ह्या हृदयीचे विचार त्या हृदयी मांडण्याची संधी दिली आणि कीर्तनासाठी कशा प्रकारे तुम्हाला साधना करायची, व्यासंग करायचा आहे ही जी शिक्षा या गुरुवर्याने दिली त्या गुरुवर्यांना मी सादर साष्टांग नमन करू इच्छिते आणि माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.